अर्जुनासोबत श्रीकृष्ण रथावर संकटमोचक, तरीही युद्धात इंद्राला कर्णाची कवच कुंडलं काढून घ्यावी लागली. नमस्कार. अनेकदा ग्रह तारे आणि विद्वानांच्या मते चित्र विपरीत दिसत असतं आणि हीच वेळ असते आपल्यामधील सर्व शक्ती पणाला लावून परिस्थिती आपल्या बाजूने वळवून घेण्याची. दैववाद म्हणजे प्रत्यक्षामध्ये योग्य कर्माची संधी शोधून घटनेची शक्यता बदलणं होय. संपूर्ण महाभारत समजून घेतलं तर कर्माने भाग्यावर मात केली हेच अनेक प्रसंगातून दिसून येतं. आपण या व्हिडिओ मालिकेत अशाच प्रसंगातून कर्माने भाग्यावर कशी मात केली हे सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत. कर्णाचा जन्म हा कुमारी मातेच्या पोटी झाल्याने त्याच्या जीवनाची सुरुवात दुःखात होते. जन्माला आल्याबरोबर मातेचा विरह सहन करावा लागतो. सूर्यपुत्र असूनही तो सूतपुत्र म्हणून गणला जातो. शस्त्रविद्या शिकायला जातो तर तिथे सूतपुत्र म्हणून प्रवेश दिला जात नाही. एकूणच काय तर कर्णाच्या जन्मापासून सुरू झालेली त्याच्या नशिबाची फरफट आयुष्यभर चालू राहिली. मात्र कर्णाने कर्तृत्वाने सर्व प्रकारच्या शस्त्रविद्या आत्मसात केल्या, ते त्याने दाखवून दिलं. कर्णाला मिळालेल्या दोन्ही शापामुळे त्याची युद्धात जिंकण्याची शक्यता फार कमी होती. तर दुसऱ्या बाजूला अर्जुनाचं सामर्थ्य त्याच्या सोबतीला श्रीकृष्ण आणि रथावर संकटमोचक हनुमान विराजमान होते. अर्जुनाच्या बाजूने इतक्या सगळ्या जमेच्या बाजू असताना देखील इंद्राला कर्णाची कवच कुंडलं काढून घ्यावीशी वाटली. याचाच अर्थ कर्णाचं सामर्थ्य नक्कीच अर्जुनापेक्षा वरचढ होतं. त्यामुळे सर्व परिस्थिती कर्णाच्या विरुद्ध होती, तरीसुद्धा कर्णाला त्याच्या हाती शस्त्र असताना अर्जुन मारू शकत नव्हता. त्याने तो निशस्त्र असल्याची वेळ साधली. धन्यवाद. शुभम भवतु.